श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। अखण्डं सच्चिदानन्दम् अवाङ्मनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये भीष्टसिद्धये। हरततोऽप्यद्वयानन्दान् अतीतद्वैतभानतः गुरूणाराध्य वेदान्त सारं वक्षे यथामति। सारं वक्षे यथामति। काल आपण पाहिलं की जगामध्ये विविध तत्वज्ञान आहे आणि सगळ्यांनी चिंतन केलेलं आहे आणि चिंतनाचा जो परिणाम किंवा चिंतनाचा जे निर्णय किंवा निष्कर्ष निघालं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये गंमत अशी आहे की एक मताचा विरोध, एक तत्वज्ञानाचा विरोध दुसरं तत्वज्ञान करतं. म्हणून आता प्रश्न असा आहे की सत्य काय आहे, खरं काय आहे. सत्य त्याला म्हणतात की जे बाधित होत नाही, म्हणजे त्याचं खंडन कोणी करू शकत नाही, त्याला म्हणतात सत्य. अबाध्यत्वम सत्यत्वम. तर आता इथे सद्गुरू म्हणतात की आता मी तुम्हाला सांगतो की आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे. हे जेवढे तत्वज्ञान आहे, खरं म्हणजे यांनी आत्म्यावर आरोप केलेला आहे आणि त्या आरोपालाच ते सत्य मानतात. त्यांना अधिष्ठान काय माहित नाही. म्हणून इथे म्हणतात पुढच्या ओळीमध्ये की आता आत्म्याचं जे सत्य स्वरूप आहे, खरं स्वरूप आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आणि आत्म्याचं खरं स्वरूप जोपर्यंत आपण जाणत नाही, त्याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून हे आत्मज्ञान आपण मिळवलं पाहिजे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की ज्ञानाविण जे जे कला ते ते जाणावी अवकला. एकची ज्ञान सार्थक इतर सर्व निरर्थक. दास म्हणे ज्ञानविण प्राणी झाला पाषाण, प्राणी जन्मला पाषाण. जर आपण ज्ञान मिळवलं नाही तर म्हणे काय दगडाप्रमाणे आपलं जीवन आहे. म्हणून हे ज्ञान मिळवलं पाहिजे. जागतिक ज्ञान ते सुद्धा मिळवलं पाहिजे. पण जर आपलं उच्च ध्येय असेल, शेवटचा जो काय म्हणतात त्याला, शेवटचं ध्येय गाठायचं असेल, तर म्हणे ज्ञानच एकमेव उपाय आहे. आता म्हणून इथे सद्गुरू त्या तत्वाचं ज्ञान आपल्याला सांगत आहे.
आत्म्याचं स्वरूप. आता हे हेडिंग आहे, पुढचा विषय आहे, मुद्दा आहे. 157वी ही जी ओवी पहा, 157. श्रुती युक्ती अनुभूती यांच्याद्वारे सांगती गुरु स्वरूप समजावती आत्म्याचे. श्रुती युक्ती अनुभूती यांच्याद्वारे सांगती गुरु स्वरूप समजावती आत्म्याचे. श्रुती, युक्ती आणि अनुभूती हे शब्द तुमच्या परिचयाचे आहे, आधी आपण यावर विचार केलेला आहे. हे 3 आधार आहे, 3 स्तंभ आहे, त्याच्यावर वेदांताचे सिद्धांत टिकलेले आहे, किंवा वेदांताचे जे सिद्धांत आहे ते सद्गुरू किंवा शास्त्र आपल्याला समजवतात. तर श्रुती, युक्ती, अनुभूती. श्रुती म्हणजे वेद, युक्ती म्हणजे तर्क, अनुभूती म्हणजे अनुभव. या तिघांची संमती असायला पाहिजे. फक्त अनुभव प्रमाण नाहीये, आपले अनुभव बदलत राहतात. अवस्था बदलली की अनुभव बदलतो. आता कोणत्या अनुभवाला आपण सत्य मानावं? म्हणून फक्त अनुभव प्रमाण नाही. त्याचप्रमाणे तर्क, युक्तीने काहीही सिद्ध होऊ शकतं. ज्याच्याकडे फार तीक्ष्ण बुद्धी आहे तो तर्काने, युक्तीने काहीही सिद्ध करू शकतो. म्हणून उपनिषद म्हणते की नैषा तर्केण मतिरापनेया. तर्काच्या द्वारे या सत्य तत्वाची जाणीव होणार नाही. तर्कस्य अप्रतिष्ठा. युक्तीने लोक काही म्हणजे सिद्ध करतात. एकाने सांगितलं की, म्हणजे विचारलं की ईश्वर सर्व शक्तिमान आहे का? त्याच्यावरच त्यांनी फार तर्क केला. तो म्हणतो, पूर्व पक्षी त्यांनी विचारलं की ईश्वर स्वतःला मारू शकतो का? त्यांनी उत्तर दिलं, उत्तर देणाऱ्याने, हो मारू शकतो. तर मग तो पूर्व पक्षी म्हणाला, याचा अर्थ काय की ईश्वर मरू शकतो. आणि जर ईश्वर मरणारा असेल तर मग तो ईश्वर कुठे? ईश्वर जर स्वतःला, देव जर स्वतःला मारू शकतो म्हणजे तो मरतो. आता जो मरतो तो देव कसा? तर तो म्हणाला, नाही 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 नाही, देव स्वतःला मारू शकत नाही. तर हा म्हणतो, जर देव स्वतःला मारू शकत नाही तर मग तू त्याला सर्वशक्तिमान का म्हणतो? कारण सर्वशक्तिमान म्हणजे काहीही करू शकतो तो, आहे ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. आता हा कसा कुतर्क आहे. जर स्वतःला त्यांनी मारलं तर तो देव सिद्ध होणार नाही, देव राहणार नाही. नाही मारलं तर मग सर्वशक्ती सिद्ध होणार नाही. आता हे सगळे काय बौद्धिक व्यायाम, इंटलेक्च्युअल जिम्नॅस्टिक त्याला म्हणतात, बौद्धिक विलास. तर तर्काने काही लोक काही सुद्धा सिद्ध करतात, सिद्ध वस्तू असिद्ध करतात. तर्कामध्ये काय करतात? खंडनच खंडन करतात. म्हणजे स्वामी छान म्हणतात की तर्क शब्दाला जर उलटा तुम्ही जर उलट जर करा तर काय होईल? कर्त. रेफ इकडे करा तर काय होईल? कर्त. कर्त म्हणजे काय? कापणं. तर म्हणे कात्रीप्रमाणे काय तर्काने आपण खंडन करू शकतो. पण जेव्हा एक शिंपी कापड कापतो त्या कात्रीने तर तो फक्त कापतच नाही, शिवतो सुद्धा. पण उंदीर जेव्हा त्या कापडाला कुरतडतो तो शिवत नाही. तर फरक काय? नुसतं खंडन 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 करून एक आपल्याला एक निर्णयावर पोहोचलं पाहिजे. तर तर्काने काय लोक तुम्ही काही म्हणा ते त्याचं खंडन करतात. तर म्हणून युक्ती, फक्त युक्तीला प्रमाण मानलेलं नाही. आणि तिसरं आहे श्रुती. श्रुती म्हणजे वेद किंवा शास्त्र.
शास्त्र असे निष्पक्ष आहे. लक्षात ठेवा, अनुभव जो आहे नो खाजगी होऊ शकतो, प्रायव्हेट, पर्सनल, पण तो सगळ्यांचा होणार नाही. सत्य असा असायला पाहिजे ज्याचा अनुभव सगळ्यांना एकसारखा झाला पाहिजे, त्याला आपण म्हणतो सत्य. आता पहा, विज्ञानाचे जेवढे नियम आहे किंवा विज्ञान शास्त्र म्हणा, सायन्स, ते एकदम निष्पक्ष आहे. माणूस चांगला असो किंवा वाईट असो, तो वरून पडेलच. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. अग्नी उष्ण आहे तर मग सर्वांसाठी उष्ण आहे. जो अग्नीची पूजा करतो त्याला सुद्धा अग्नी उष्णच आहे, आणि जो अग्नीची निंदा करत आहे त्याला सुद्धा. तर सांगण्याचा अर्थ असा की शास्त्रांमध्ये जे सत्य सांगितलेलं आहे ते सर्वानुभूत आहे. सगळेजण त्याचा अनुभव करू शकतात. म्हणून शास्त्रामधील सत्यच प्रमाण आहे. मी काही अनुभव केला आणि मी सांगितलं हे सत्य आहे, तर चुकीचं आहे. कारण माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव तो नाहीये. म्हणून इथे फार विचार करून म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही सांगत आहात त्याच्या पाठीमागे हे 3 साधन किंवा प्रमाण असले पाहिजे, तरच सत्याचा निर्णय होऊ शकतो. तर श्रुती म्हणजे वेदमंत्र, वेदांत, उपनिषद, गीता. युक्ती म्हणजे तर्क. तर्कशास्त्रामध्ये तर्कच तर्क आहे. वेदांतामध्ये सुद्धा एक शास्त्र, एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे खंडन खंड खाद्य. नावच असं आहे, खंडन केलेलं आहे त्याच्यात. ते दुसरं जे मत आहे त्याचं खंडन. तर श्रुती युक्ती अनुभूतीच्या द्वारे आता सद्गुरू सांगत आहे की आत्म्याचं काय स्वरूप आहे. आता इथे पहा, पुढच्या ओवीमध्ये 158, श्रुती म्हणते चैतन्य अचक्षु अप्राण अकर्ता अमन अधिष्ठान आहे. श्रुती म्हणती चैतन्य अचक्षु अप्राण अकर्ता अमन अधिष्ठान आहे. आता आधी आपण पाहू श्रुती. श्रुती म्हणजे हे वेदामध्ये कुठे कुठे आत्म्याबद्दल काय काय सांगितलंय. तर पहा, एक श्रुती आहे ती म्हणते की आत्मा जो आहे ना तो अचक्षु आहे. आता तुम्हाला लक्षात असेल, आपण एक वाद पाहिला होता, एक तत्वज्ञान, त्याला म्हटलेलं होतं इंद्रियात्मवाद. इंद्रियात्मवादी लोक काय म्हणतात, इंद्रियास आत्मा आहे. पण इथे वेदांत किंवा उपनिषद स्पष्ट म्हणते की आत्मा कसा आहे. तर एक श्रुती आहे मुंडक उपनिषदामध्ये, अचक्षुश्रोत्रम तदपाणिपादम. म्हणजे आत्म्यामध्ये डोळे नाहीये, कान नाहीये, हातपाय नाहीये. एकाने सांगितलं म्हणजे आत्मा काय, अंध आहे, बधीर आहे, बहिरा आहे, पांगळा आहे. हातपाय नाहीये आत्म्यात, डोळे नाही, कान नाही. याचा अर्थ काय, इंद्रियाच आत्मा नाही. हे जे तुम्ही आधी म्हणत होता की इंद्रिय आत्मा, याचं समर्थन. याला आधार वेदांचा नाहीये. वेद म्हणतो नाही, अस्थूलम अनणु अस्व अरस्वम अदीर्घम. तर तो असा इंद्रिय नाहीये, किंवा अस्थूल म्हणजे स्थूल शरीर नाहीये. इंद्रियात्मवादीच्या आधी आपण पाहिलं होतं देहात्मवादी. तर देहात्मवादीचा सुद्धा इथे निषेध आहे की आत्मा स्थूल नाहीये, अस्थूलम. त्याचप्रमाणे अचक्षु. पुढे काय लिहिलंय, श्रुती म्हणती चैतन्य अचक्षु अप्राण. आता प्राणात्मवादी काय म्हणत होते, प्राणच आत्मा आहे. वेदाचं काय म्हणणं आहे याबद्दल, अप्राणो यमना शुभ्र अक्षरात परत परह. मुंडक उपनिषदामधील श्रुती आहे की आत्मा प्राण नाहीये, अप्राण आहे. प्राणालाच आत्मा नका म्हणू.
प्राणामध्ये आणि आत्मामध्ये फार भेद आहे, फरक आहे. तर श्रुती इथे म्हणते अप्राण. त्यानंतर अकर्ता, अमन. आता त्याच मंत्रामध्ये आले अप्राणो यमन शुभ्र. यमन, यमन म्हणजे अमन. आत्मा मनाचं नाव नाही. मन आणि आत्म्यामध्ये फरक आहे. आता हे सगळे श्रुतीचे दाखले, पुरावे. त्यानंतर आत्मा करता नाहीये. आपण पाहिलं की विज्ञानमय कोश, विज्ञानमय आत्मा जे मानतात बौद्ध लोक, जे म्हणतात की आत्मा करता आहे. आणखीन आत्मा बुद्धीच आहे. तर याचा सुद्धा निषेध केलेला आहे, खंडन केलेलं आहे. किंवा श्रुती म्हणते हे बरोबर नाही. श्रुती आलेली आहे अनंतश्चात्मा विश्वरूपो ह्य करता. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये आहे की आत्मा अकर्ता आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे प्रकृत्यैव क्रियमाणानि कर्माणि सर्वश य पश्यति तथात्मानम अकर्तारम स पश्यति. य पश्यति तथात्मानम अकर्तारम स पश्यति. जो आत्म्याला अकर्ता पाहतो तोच पाहतो. पाहतो म्हणजे तो जाणतो, त्याला नीट समज आहे. जो आत्म्याला कर्ता मानतो त्याला देवानी तिसऱ्या अध्यायामध्येच म्हटलेलं आहे अहंकार विमूढ आत्मा कर्ता हमिति मन्यते. जो स्वतःला कर्ता मानतो तो विमूढ आत्मा आहे. गीतेमध्ये सुद्धा अकर्ता मानलेला आहे. गीतेमध्ये ज्ञानीचं वर्णन केलेलं आहे गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. ज्ञानी जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो काय म्हणतो, बाहेर सुद्धा त्रिगुण आहे, इथे सुद्धा त्रिगुण आहे. हे शरीर मन बुद्धी प्राण त्रिगुणांचाच परिणाम आहे. तर त्रिगुण आपसामध्ये वर्तन करत आहे. माझं याच्यात काही घेणं देणं नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. तत्त्ववित् किं मन्यते, अहम किंचिदपि न करोमि नैव किंचित करो. अर्थ काय, आत्मा अकर्ता आहे. आत्म्याचं एक नाव दिलेलं आहे पुरुष. पुरुष शब्द येतो उपनिषदांमध्ये. पुरुषस्स सा काष्ठा सा परागती. सगळ्यात वर कोण आहे, उच्च कोण आहे म्हणे पुरुष. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पाहतो उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तुदारता. तर पुरुष म्हणजे काय, फार छान अर्थ आहे. पुरुष म्हणजे पुरी शयनात. या नगरी, हे जे नगर आहे, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. या नगरामध्ये आत्मा राहतो आणि काही करत नाही. दिलेलं पुरी शयनात, झोपतो नुसतं. सगळ्यात जास्त आळशी जर कोणी असेल तर चैतन्य किंवा आत्मा, काही करत नाही. अरे असं काय म्हणतात, अकर्ता आहे. पण आश्चर्य असं आहे त्याच्या उपस्थितीमध्येच, त्याच्या प्रेझेन्स मध्ये सगळं चालू आहे, पण तो स्वतः मात्र बसलेला आहे. म्हणून त्याचं एक नाव आहे अध्यक्ष. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. अध्यक्ष म्हणजे काय, अधि इक्षते, वर बसून जो पाहतो, त्यामुळे अध्यक्ष. तर चैतन्य असा अकर्ता आहे. तर पुरावे आहे इथे, श्रुती आहे, भगवद्गीता स्मृती आहे. तर अकर्ता. त्याचप्रमाणे अमन, अमन सुद्धा आता पाहिलं. मग शेवटी चैतन्य आहे काय, तो कर्ता नाहीये, मन नाहीये, प्राण नाहीये, चक्षु इंद्रिय नाहीये, तो म्हणे अधिष्ठान आहे. चैतन्य या सर्वांचा अधिष्ठान आहे. हे चैतन्य अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे आधार, आश्रय. याच्यावर सगळे हे वर्तन करतात, याच्यावर सगळे हे आरोपित आहे.
अधिष्ठान. आता श्रुतीने तर सांगितलं, ठीक आहे. पण आता युक्ती काय आहे? तर्क काय आहे? कोणत्या युक्तीच्या द्वारे तुम्ही सांगतात की आत्मा इंद्रिय नाही, आत्मा मन नाही, आत्मा प्राण नाही? असं का? आत्मा अज्ञान नाही, आत्मा शून्य नाही, युक्ती सुद्धा असायला पाहिजे. तर म्हणे युक्ती इथे पहा पुढे 159. देह इंद्रिये प्राण जड विकारी जाण, मला त्यांचे भान म्हणून अन्य. देह इंद्रिये प्राण जड विकारी जाण, मला त्यांचे भान म्हणून अन्य. आता पहा इथे युक्ती आहे की हे सर्व मी नाही. याचं कारण असं आहे की हे सगळे जड आहे, जडत्वात. आता संस्कृत मध्ये जेव्हा आपण कारण सांगतो ना की या कारणामुळे ही वस्तू अशी आहे, तर तिथे एक असा त्वात असा एक शब्द जोडतात. म्हणजे जडत्वात, जड असल्या कारणाने. जडत्वात न अहम देह, असं. देह जड आहे त्यामुळे मी शरीर नाही. कारण मी कसा आहे, चेतन आहे, मला माझं भान आहे. याचा अर्थच शरीर मी नाही. तर शरीराचा जो गुण आहे, शरीराचं जे धर्म आहे, जे माझं धर्म आहे, त्यामध्ये फार फरक आहे. तर जडत्वात. प्राण सुद्धा, आपण प्राणाबद्दल विचार केला होता, प्राण सुद्धा जड आहे. क्रिया त्याच्यामध्ये आहे, हालचाल भरपूर आहे, 24 तास प्राण काम करत आहे. पण आहे कसं, जड, त्याला जाणीव नाहीये. आणि मी परत परत तुम्हाला सांगतो, जड आणि चेतन यामधला फरक जाणून घ्या. जड म्हणजे ज्याला स्वतःच ज्ञान नाही, जाणीव नाही. जड म्हणजे क्रिया नाही असं नाही, हालचाल नाही असं नाही. जगामधील किती जड वस्तू, त्याच्यामध्ये हालचाल भरपूर आहे. वारं वाहत आहे, नदी वाहत आहे, पृथ्वी फिरत आहे, ग्रह नक्षत्र सगळे गोल गोल फिरत आहे. पण हे सगळे कसे जड. तर जडाचं लक्षण आहे ज्ञानाचा अभाव. तर देह प्राण इंद्रिय जडत्वात. आता हे तर्क झाला. या तर्काच्या द्वारे आपण हे म्हणू शकतो की हे मी नाही. कारण माझा अनुभव काय, मी तर चैतन्य आहे. तर एक तर ही युक्ती झाली जडत्वात. दुसरी युक्ती आहे दृश्यत्वात. म्हणून इथे म्हणलेलं आपण जाणतो, आपल्याला त्याचं भान आहे. तर दृश्य आहे, दृश्यत्वात, दृश्य असल्या कारणाने. दृश्य म्हणजे गेय, ज्याला आपण जाणतो त्याला म्हणतात नेय. हिंदीमध्ये गेय, मराठीमध्ये नेय. तर शरीराला आपण जाणतो तर शरीर नेय आहे, मन नेय आहे. तर जसंच वस्तू नेय होते, लगेच त्याच्यापेक्षा वेगळा ज्ञाता होतो. तर जर मी जाणत आहे हे सगळे, जे उपाधी ज्याला म्हणा किंवा या सगळ्या वस्तू, हे सगळे घटक, तर मी ज्ञाता आहे, म्हणजे मी यांच्यापेक्षा वेगळा आहे. सोपं आहे. जर घराला मी जाणत आहे तर घरापेक्षा मी वेगळा आहे. नेय आणि ज्ञाता असा संबंध आहे. तर गेयत्वात नेयत्वात न देह न इंद्रिय न प्राण. हा दुसरा तर्क झाला. पहिला तर्क काय होता, जडत्वात. जड असल्यामुळे मी नाही. दृश्यत्वात मी नाही. तिसरा तर्क असा आहे विकारित्वात. हे सर्व पदार्थ जे आता मी सांगितले, सर्व वस्तू किंवा घटक, हे कसे विकारी आहे. विकारी म्हणजे सतत यामध्ये बदल आहे. आणि मला माहित आहे की ही वस्तू बदलत आहे. तर
सिद्ध काय होईल आहे? मी बदलणारा नाही. कारण जो बदलत नाही तोच सांगू शकतो की बदल घडलेला आहे. हे आपण आधी सुद्धा विचार यावर केलेला आहे. परिवर्तन होत आहे हे तोच सांगू शकतो जो स्थिर आहे. जो एका ठिकाणी उभा आहे तोच सांगू शकतो की या रस्त्यावरून किती लोक गेले, किती गाड्या गेल्या, किती स्कूटर, किती कार. पण स्वतः जर तो जात असेल तर त्याला कळणार नाही. तर आता मला कळत आहे की मनाची वृत्ती बदलत आहे. मला कळत आहे की आता शरीरामध्ये बदल होत आहे. आपण म्हणतो ना, आता शरीर थकलं, आता होत नाही माझ्याच्यानी, आता शक्ती तेवढी राहिली नाही आधी जी होती. म्हणजे आधी आणि आता दोघांमधील जो फरक आहे तो मी जाणत आहे. याचा अर्थच मी वेगळा आहे. तर विकारित्वात, मनामध्ये, बुद्धीमध्ये सतत विकार आहे. कर्तृत्व, मी करता आहे, या वृत्तीमध्ये सुद्धा बदल होत आहे. कधी कर्तृत्व फार जास्त, कधी कर्तृत्व फार कमी. कर्माचा अभिमान कमी जास्त होत राहतो. तर मी यांच्यापेक्षा वेगळा निर्विकार. तर पहिलं जडत्वात, दुसरं आपण पाहिलं की ज्ञेयत्वात, तिसरं विकारित्वात, आणि चौथं आहे ममता परिरब्धत्वात. अद्वैत मकरंदामध्ये एक छान शब्द दिला, न देहो नेंद्रिय न प्राण न मनो न धिय ममता परिरब्धत्वात. म्हणे मी देह नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही. का? म्हणे हे सगळे ममता आहे, यामध्ये ममता आहे, ममतास्पद आहे. याच्यामध्ये मम भाव आहे. माझा देह, माझे डोळे, माझे प्राण, माझी बुद्धी, माझं मन. आणि जर आपण मम बुद्धी यामध्ये ठेवली, याचा अर्थच मी याच्यापेक्षा वेगळा. माझं घर, माझी गाडी म्हणजे मी वेगळा. तर मी आणखीन देह, इंद्रिय, प्राण यामध्ये संबंध काय झाला? ममता, ममतेत असते. माझं आहे, माझं म्हटल्याबरोबर मी नाही. तर ममता परिरब्धत्वात हा क्रीडत्वात इदम धियः, असं अद्वैत मकरंदात म्हटलं. हे सगळे इदम आहे. इदम म्हणजे हे, इदम म्हणजे धिस, आणि अहम म्हणजे मी. तर हे शरीर, हे मन, असं. तर इदम आणि अहम यामध्ये फरक आहे, आधी मी सांगितलेलं आहे. तर हे चार काय तर्क आहे. या तर्काद्वारे हे सिद्ध होतं की ज्याला आत्तापर्यंत, आजपर्यंत आपण आत्मा मानलं, खरं म्हणजे ते आत्मा नाही, अनात्मा आहे. तर ही युक्ती झाली. देह, इंद्रिय, प्राण जड विकारी जाण, मला त्यांचे भान म्हणून अन्य. अच्छा, आता तिसरं काय? अनुभव. आता अनुभव काय तर पहा, पुत्रात्मा ते शून्यात्मा, सारे आहे अनात्मा, नित्य शुद्ध आत्मा अनुभव आहे. म्हणे पुत्रात्मा ते शून्यात्मा जे आपण पाहिलं, विविध तत्वज्ञान, वेगवेगळं चिंतन, जर आपण आपल्या अनुभवाकडे बघितलं तर हे सगळे जे अनुभव आहेत ते बाधित होऊन जातील. बाधित म्हणजे खोटे ठरतील. शून्याला आत्माचं इथून जर मी सुरुवात केली, होते मी परवा तुम्हाला सांगितलं होतं, काल सांगितलं होतं, शून्य आत्मा आहे हा कोणाचा अनुभव आहे का की मी शून्य आहे? माझा अभाव आहे असं कोणाला अनुभव आहे का? अभावाला जाणणारा कोणी ना कोणी आहे. जर अभाव असेल तर ठीक आहे, पण ते अभाव सुद्धा ज्ञेय होतं. अच्छा, जर कोणी म्हणेल मी शून्य आहे, तर प्रश्न आहे की या शून्याचा साक्षी कोण? भगवान शंकराचार्य नेहमी हाच प्रश्न करायचे की शून्य ससाक्षिक आहे की साक्षी रहित आहे? जर ससाक्षिक आहे
म्हणजे कोणीतरी आहे. आणि जर त्याचा कोणी साक्षीच नाही, तर मग काय पुरावा आहे की त्याचं अस्तित्व आहे? कोण सिद्ध करेल की शून्य आहे? म्हणून आपल्या अनुभवाला जर बघितलं तर अहम शून्य हे कधीच आपल्याला म्हणजे अनुभव होऊ शकत. कधी कधी आपण शून्यामध्ये असं हरवून जातो, पण माझं अस्तित्व असतं तिथे सुद्धा. आता झोपेमध्ये शून्याचा अनुभव आहे, पण त्या शून्याचा अनुभव करणारा कोणी आहे? म्हणूनच आपण सकाळी उठून म्हणतो की हा एक अशी अवस्था होती जिथे मला काहीच माहित नव्हतं. तर कोणीतरी तर होतं ना, त्यांनी पाहिलंय की काही नाहीये तिथे. तर अनुभवाला जर आपण बघितलं, इंद्रियाला जर आत्मा म्हणतो, उदाहरणार्थ इंद्रियाला आत्मा, अनुभव काय? आता 10 इंद्रिय आहे, कोणचा मी आहे यामध्ये? मला मग असा अनुभव झाला पाहिजे की मी 10 आहे, असं होत नाही. मनाला जर मी आत्मा मानलं तर मनामध्ये तर असंख्य वृत्ती आहे, अगणित वृत्ती, ते मोजू शकत नाही. तर आता कोणची वृत्ती मी आहे? म्हणून अनुभव विरुद्ध हे सगळे काय तत्वज्ञान. हा, अविचारामुळे आपल्याला वाटू शकतं की हा हेच खरं आहे. मी आधी म्हटलंय, अनुभव भ्रामक होऊ शकतो. आपल्याला वाटू शकतं की हा मी देह आहे असं वाटतं, पण विचार केल्याने अशुद्ध होतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की पुत्रात्मा ते शून्यात्मा हे सर्व अनात्मा आहे. मग मी कोण आहे? तर म्हणे नित्य शुद्ध आत्मा. मी नित्य आहे. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत. अजो नित्य शाश्वतोयम पुराण. गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत, त्याच्यामध्ये परत परत देव म्हणतात, अरे तू नित्य आहे, तुझं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तथा. आणि आपला सुद्धा अनुभव आहे. दिवस जात आहे, रात्र जात आहे, अवस्था बदलत आहे, बाह्य परिस्थिती बदलत आहे, बाहेरची मनाची परिस्थिती बदलत आहे. पण या सगळ्या जो बदल होत आहे त्याला जाणणारा एक आहे. म्हणून नित्य. आणि दुसरं म्हणतात शुद्ध. थोडा जर विचार केला आपण तर बा मनामध्ये इतके अशुद्ध विचार येतात, बुद्धीमध्ये एवढे अशुद्ध विचार येतात, पण त्यामुळे आत्मा कधी अशुद्ध झाला का? चैतन्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. चैतन्य अलिप्त आहे, असंग आहे. या सगळ्या कचऱ्यामध्ये, घाणीमध्ये राहतो, पण ते चैतन्य कसं आहे? अलिप्त आहे. याचं एक छान उदाहरण दिलंय. जसं ते फळ असतं ना, चिकूचं फळ, त्यामधील बीज पहा तुम्ही, जी बी असती अगदी त्याला त्या जे गीर असतं त्याचा काही स्पर्श होत नाही. आंब्याची कोय आहे, हा, ती असंग नाही. आंब्याच्या कोयमध्ये रस चिकटलेला असतो. किती आपण चोखून कोय खाल्ली तरी त्याच्यामध्ये रस राहतो. पण चिकू मधील ती बी कशी आहे? आणि त्याप्रमाणे आत्मा, शरीर, मन, बुद्धी यामध्ये एवढे वृत्ती, विचार सगळं आहे, पण त्या चैतन्यामध्ये काही फरक नाही. या पोकळीमध्ये एवढं पाऊस पडतो किंवा धूळ माती उडते, पण कसं आहे? असंगोह. स्पेस आजपर्यंत, याला आकाश म्हणतात, आकाश कधीच ओला झालेला नाही. तर नित्य शुद्ध आत्मा अनुभव आहे. आणखीन ओवी मी नुसतं म्हणतो, उद्या पाहू आपण. नाही, उद्या नाही, आता उद्या शनिवार आहे, परवा. मी प्रत्यक्ष चैतन्य सच्चिदानंद नित्य अजन्मा अद्वितीय सत्य आहे. मी कसा आहे म्हणे? प्रत्यक्ष चैतन्य. आता प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ मी उद्या परवा सांगेन. सच्चिदानंद, नित्य, अजन्मा, अद्वितीय, एकापेक्षा एक सुंदर असे हे शब्द आहे. हे नुसतं ऐकल्यानेच आपल्याला फार बरं वाटतं.
वेदांताचे जेवढे शब्द आहे ना, आपल्याबद्दल पहा किती छान छान ते वर्णन करतात. तू अजन्मा आहे, तू नित्य आहे, तू कधी मरणारा नाहीये. नुसते शब्द ऐकल्यानेच आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, विश्वास. हो, म्हणून वेदांत वाचल्यावर कोणी डिप्रेशन मध्ये जाऊ नाही शकत. मी नेहमी म्हणतो की वेदांत म्हणजे काय, लिफ्ट प्रमाणे, जसं आपण लिफ्ट मध्ये बसतो की नाही, वर घेऊन जाते आपल्याला. त्याचप्रमाणे वेदांत नुसतं ऐकल्याने सुद्धा मानसिक अवस्था, बौद्धिक पातळी ती वर होत जाते. एकदम पॉझिटिव्ह आहे सगळं वेदांतामध्ये, स्वतःबद्दल सगळं पॉझिटिव्ह सांगितलं. अमृतस्य पुत्र, असं नाही की तू तर तुझ्यामध्ये तर पापच पाप आहे. असं नाही. सच्चिदानंद आहे, नित्य आहे, अजन्म आहे. आता याचा अर्थ आपण पुढच्या वर्गामध्ये पाहू आणि मग पुढचा विषय पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.